जय गजानन जयतो संस्कृतम. एक मोठी मजेदार कथा आहे. प्राचीन काळामध्ये एक गुरु महाराज होते. त्या गुरु महाराजांच्या काही शिष्यांना घेऊन ते प्रवासाला निघाले. विषय प्राचीन काळाचा असल्यामुळे पायी पायी प्रवास होता. बाकी प्रवासाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती. त्या प्रकारे प्रवास सुरू आहे. थकले स्वाभाविक. दुपारची वेळ झाली. भूक लागलेली होती. जवळ खाण्याच्या गोष्टीही होत्या, नाही असं नाही, पण पाणी नव्हतं. मग आता करायचं काय? आणलं ते पाणी संपलेलं आहे. सांगण्यात आलं शिष्यांना, जवळच जा, आजूबाजूला कुठं पाणी मिळतंय का पहा. प्रवाह असतील, नाले नदी असतील, शोधा जिथून पाणी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. एक शिष्य गेला, वापस आला. त्यांनी सांगितलं, म्हणे गुरु महाराज आहे, जवळ एक छोटासा ओहळ आहे, पाणी वाहत होतं, नाही असं नाही, पण जिथून पाणी घेता येईल असा जो डोहासारखा गड्ड्यासारखा भाग आहे, तिथून नुकत्याच काही बैलगाड्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पाणी अतिशय गढूळ झालेलं आहे, पिता नाही येणार. काय करायचं? गुरु महाराजांनी सांगितलं, एक काम कर, पुन्हा तिथे जा, त्या तलावाच्या किंवा ते जो डोह आहे त्याच्या किनारी थांब आणि एक काम कर. काय कर? 11 माळा जप कर. नामस्मरण जे कोणतं दिलेलं असेल त्या 11 माळा जप कर. शिष्याला मोठं आश्चर्य वाटलं, त्याचा काय संबंध आहे? पण आता गुरूंना उलट कसं बोलणार? शिष्य गेला, जिथं जलप्रवाह होता तिथे जाऊन बसला. गुरूंनी सांगितलं, मुकाट्याने डोळे मिटले, 11 माळा जप केला आणि गंमत अशी मजेदार आहे की डोळे उघडून पाहिले तर पाणी स्वच्छ होतं. त्यांनी पाणी घेतलं, अत्यंत आनंदाने आला आणि गुरु महाराजांना जोरात आनंदाने सांगू लागला, अहो म्हणे काय आश्चर्य आहे, वास्तविक त्या जपाचा पाण्याशी काय संबंध? पण मी 11 माळा जप केल्याबरोबर पाणी स्वच्छ झालेलं होतं. मी काहीच केलं नाही तरी ते स्वच्छ झालं. गुरु महाराज म्हणतात, तू काही केलं नाही म्हणूनच ते स्वच्छ झालं. ही मोठी मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ही समजून घेतली पाहिजे. आपल्याला पाण्याच्या स्वच्छतेचा हा जो विषय आहे, स्वतःहून शुद्ध होण्याचा, स्वतःहून स्वच्छ होण्याचा हा जो विषय आहे, तो दत्त महाराज त्याच्याकडून गुण म्हणून घ्यायला शिकवतायत. किती मजेदार रचना आहे. पाणी स्वतः स्वच्छ होतं. लोक म्हणतात आपण नद्यांना स्वच्छ करू, गरज नाहीये. तुम्ही अस्वच्छ करणं सोडून द्या, त्या आपोआप स्वच्छ होतात. स्वतःच त्यांच्या प्रवाहाने त्या स्वतःला स्वच्छ करून घेतात. आपण अस्वच्छ करतो, ही खरी समस्या आहे. हे या निमित्ताने समजून घ्या. स्वतःहून स्वच्छ होणे, स्वतःहून शुद्ध होणे हा पाण्याचा गुण आहे. आणि काय मजेदार आहे तुमची माझी भारतीय संस्कृती, किती वेगवेगळ्या अर्थाने समजून घ्यायची. तिने पाण्याला शब्दच वापरला, जीवन. किती सुंदर रचना आहे. आपलं जीवन सुद्धा असंच असलं पाहिजे. एक तर ते प्रवाहित असलं पाहिजे, दुसरं ते स्वतःहून शुद्ध होणारं असलं पाहिजे. येतील मध्ये मध्ये काही प्रसंग की ज्यांनी जीवन ढवळल्या जाईल, ज्यांनी जीवन कदाचित गढूळ होईल, पण ती गढूळता बसता आली पाहिजे, शांतपणे बसून गेली पाहिजे. आपल्याला पुन्हा स्वच्छ होता आलं पाहिजे, पुन्हा शुद्ध होता आलं पाहिजे. स्वतःहून स्वतःला पुन्हा शुद्ध करण्याची ही प्रक्रिया दत्त महाराज म्हणतात, मी पुढच्या गुरूंकडून जलतत्वाकडून शिकलो. त्यांनी पुढचा जलतत्व गुरु आपल्या समोर सांगतायत. आणखीन मजेदार गोष्टी त्याच्याबद्दलच्या सांगतायत. ते म्हणतात, जलतत्व हे स्निग्ध स्वरूपातलं आहे. स्वच्छ हा पहिला विषय सांगितला, शुद्ध त्या अर्थाने तो पहिला विषय. दुसरा आपल्या समोर विषय सांगितला स्निग्ध, याचा अर्थ प्रेमळ आहे. प्रेमाचा ओलावा त्याच्या ठिकाणी आहे. प्रसन्नता हा प्रेमाचा गुणधर्म असतो, तो स्वाभाविक परिणाम असतो, तो गुण तिथे आहे. म्हणून लक्षात घ्या, बाकी कितीही तुम्ही थकलेले असाल, कितीही दमलेले असाल, नुसतं पाणी जरी तोंडावर मारलं ना तर स्वाभाविक आपल्याला कसं मस्त वाटतं, आनंद वाटतो. इंग्रजी शब्द वापरायचा तर फ्रेश वाटतं. कुठून आला तो आनंद, कुठून आली ती प्रसन्नता? ती त्या जलाच्या संपर्काचा परिणाम असते. कारण जल स्वतः शुद्ध आहे, जल स्वतः स्निग्ध आहे आणि त्या स्निग्धतेचा परिणाम जो जो त्या जलाला स्पर्श करतो त्याला मस्त वाटतं. किती थकलेले असाल, किती प्रवासाने दमलेले असाल, पाण्यात नुसत्या वाहत्या पाण्यामध्ये पाय सोडून बसा, थोड्या वेळात तुम्हाला प्रसन्न वाटायला सुरुवात होते, आनंद मिळतो. वाहत्या सोडून द्या, घरामध्ये तुम्ही नुसत्या एखाद्या बादलीत जरी पाणी ठेवून बसले, पाय टाकून बसले तरी त्याचा आनंद मिळतो. गरम पाण्याने पाय असे शेकले तर उत्साह, तरतरी येते. कुठून येते? त्या जलाचा तो गुणधर्म आहे. त्याच्या जवळ आपण गेलो की आपल्याला प्राप्त होतो. जीवन तेवढ्या करता त्याला म्हटलं. तुमचं माझं जीवन असं असलं पाहिजे. जसं मगाशी सांगितलं, स्वतःहून शुद्ध असणारं असलं पाहिजे, तसं जीवन तेव्हाच उपयोगी आहे जेव्हा
तुमच्या संपर्कात जे येतील त्यांना प्रसन्नता लाभली पाहिजे. जीवनाचं रहस्य आपल्याला सांगतायत. माझं जीवन असं असलं पाहिजे की माझ्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. केव्हा होईल? जेव्हा मी स्निग्ध असेल, कारण तेव्हाच आनंद देता येईल. मीच जर स्वतः रडरड करणारा असेल तर समोरच्याला प्रसन्नता कशी मिळणार आहे? माझं जीवन स्निग्ध असलं पाहिजे, संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी करणारं असलं पाहिजे. 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट दत्त महाराज सांगतायत, जीवन म्हणजे पाणी मधुर आहे. धक्कादायक वाटतं आपल्याला हे, पण आणखीन एक धक्का सोबत देऊन ठेवतो, म्हणजे दोन्ही गोष्टींचं एकत्र वर्णन करू. पाण्याचा रंग पांढरा आहे. भारतीय संस्कृतीने या गोष्टी सांगितल्या. तर्कसंग्रह नावाचा दिव्य ग्रंथ आहे आपल्याकडे, कधीतरी वाचा. त्या ग्रंथात आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील. किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि किती विज्ञाननिष्ठ पद्धतीने तुमची माझी संस्कृती विचार करते. समजून घ्या. पाण्याची चव मधुर आहे आणि पाण्याचा रंग पांढरा आहे. किती अजब आहे, लक्षात घ्या. ज्याला आपण शाळेमध्ये विज्ञानाचे विषय म्हणून शिकलो, त्यात नेमकं आपल्याला विपरीत शिकवण्यात आलं, सांगण्यात आलं, पाण्याला ना रंग असतो ना पाण्याला चव असते. शिकलोय ना लहानपणी आपण. आता समजून घ्या. पाण्याला चव असते मधुर आणि पाण्याला रंग असतो पांढरा. तुम्ही कशावरून सिद्ध करू? समजून घेऊ. आपल्याला सगळ्या ग्रंथांनी दिलेलं आहे. आपल्या मधुरता केव्हा कळते पाण्याची? शास्त्रकारांनी सांगितलं, पहिले आवळा खा. आवळा खाल्ल्यावर जिभेची मूळ सगळी बाकीची उरलेल्या चवी नष्ट होतील आणि त्यावर पाणी प्या, म्हणजे पाण्याचा मधुरतेचा भाव जो आहे तो आपल्याला सहजतेने कळू शकेल. पुदिना इत्यादी वस्तू खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला हा अनुभव येऊ शकतो. काहीतरी असं पहिल्यांदा खा की ज्यांनी तोंडाच्या बाकी चवी जातील आणि मग पाणी पिलं की पाण्याची मूळ मधुर चव आपल्याला कळते. तो मधुरतेचा विषय. तुम्हाला ठीक आहे, कळला. पांढऱ्या रंगाचं काय? व्यवस्थित लक्षात घ्या. पाण्याचा रंग मूलतः पांढरा आहे. हे जेव्हा आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं तेव्हा त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. 2 पद्धतीने आपल्याला तो समजून घेता येतो. सहज आपल्याला अनुभवातला विषय, आश्चर्यकारक नाहीये, लक्षात घ्या. पहिला अनुभव तुम्हाला एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी येईल किंवा प्रचंड वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाच्या फेसाळलेपणाच्या तिथे आपल्याला जो पांढरा रंग त्या सगळ्याचा दिसतो ना, कुठून आला? त्यात कोणी वरून रंग टाकलेला नाहीये. ते पाणी जेव्हा वरतून पडतं, उंचावरून खाली येतं, तेव्हा खाली येताना त्याला पांढरा रंग आपल्याला सहजतेने पाहता येतो. तो पांढरा रंग त्या पाण्याचा स्वतःचाच आहे. बाहेरून कोणी त्याच्यामध्ये रंग मिसळलेले नाहीत किंवा चुना इत्यादी टाकलेला नाहीये. आपोआप पांढरेपणा आलेला आहे. का? कारण त्या पांढरेपणाचा संबंध त्या पाण्याच्या मूळ रंगाशी आहे. दुसरा हिशोब समजून घ्या. तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं, आपण पाणी एकत्र करतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, बर्फ तयार होतो. लक्षात घ्या, पाणी जोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवत होतो तोपर्यंत आपल्याला ते रंगहीन दिसत होतं, पण बर्फ जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्याला पांढरा रंग आलेला असतो. कोणी टाकला? वरून नाही टाकला कोणी, तो त्या पाण्याचाच रंग आहे. लक्षात घ्या. ते पाणी जेव्हा तेवढं आकुंचित झालं तेव्हा आपल्याला तो रंग प्रगट झाला, हे पाहता आलं. कारण इतर वेळा आपल्याला तो रंग पाहण्याची आपल्या दृष्टीची क्षमता नाही, सामान्य नजरेने दिसणार नाही, पण याचा अर्थ तो नाही असं नाही. तो या 2 गोष्टीत आपल्याला पाहता येऊ शकतो. तसं जीवन बाहेरून पाहताना कसंही असलं तरी आतून पांढरं असलं पाहिजे. आणि पांढरं या शब्दाचा अर्थच शुद्धतेचा संबंध आहे. पांढरं या शब्दामध्येच स्वच्छतेचा विषय आहे. कारण पांढरा रंग आपण शुद्धतेचं प्रतीक म्हणून वापरतो. जीवन अंतर्यामी शुद्ध असलं पाहिजे. ही जी रचना आहे, दत्त महाराज म्हणतात, मी जलाकडून ती शिकलो. किती मजेदार गोष्टी आहेत, लक्षात घ्या. सहजतेने या गोष्टी पाहत पाहत शिकत जाता येतं. आपणहून स्वच्छ होणे, इतरांना प्रसन्नता प्रदान करणे, आतून शुद्ध असणे, स्वच्छ असणे, पाणी आतून पांढरं जो विषय सांगितला. आणि म्हणून मधुरता हा विषय आहे. आपल्या संपर्कात आलेल्याला आपण माधुर्य प्रदान करू शकलो पाहिजे, गोडवा देऊ शकलो पाहिजे. नाही बाकी कोणत्या गोष्टीतून, निदान बोलण्यातून तर देता येईल. वस्तूच उचलून दिली पाहिजे असं नाहीये. लक्षात घ्या, कदाचित वस्तू नसतील सुद्धा, पण त्याही अवस्थेत गोड बोलता तर येतं की नाही, प्रेमाने बोलता तर येतं की नाही, आत्मीयता तर व्यक्त करता येते की नाही, समोरच्याला तेवढंच बरं वाटतं.
हा जो भाव आहे तो आपल्याला मुद्दाम सांगतायत शास्त्रकार, आणि म्हणून त्यांनी रचना सांगितली. जीवनाची रचना माधुर्य प्रदान करणारी असली पाहिजे, मधुरता देणारी असली पाहिजे. ती रचना आपल्या समोर सांगतात. ते म्हणतात इथपर्यंतचा विषय. आणखीन पुढचा एक महत्वाचा विषय सांगितला, जीवन तीर्थ झालं पाहिजे. कमालीची सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी सांगत असताना आणखीन पुढचा प्रकार ते आपल्याला सांगतायत. लक्षात घ्या, खाली जाणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. अधपतित असणे, खाली जाणे हा पाण्याचा म्हणजे जीवनाचा सुद्धा, कारण दोन्हीचा अर्थ आपण एकत्र पाहतोय. पाणी म्हणजे जीवन, अधपतित होणे हा सहज भाव आहे. त्यात काही मोठं आश्चर्य नाहीये. लक्षात घ्या, ताकद तेव्हा लागते जेव्हा पाण्याला उसळी घ्यायची असते. कारंज त्याचे जेव्हा तयार करायचं असतं ना, ताकद लावावी लागते. तसं स्वतःचं जीवन वर उंच करण्यासाठी, उन्नत करण्यासाठी, आत्मोन्नती साधण्यासाठी क्षमता लावावी लागते, सिद्धता त्याच्या मागे असावी लागते, तपश्चर्या असावी लागते. पण लक्षात घ्या, खाली पडणारं पाणी तितकं सुंदर नाही दिसत. एखादा धबधबा गंमतीचा भाग वेगळा, पण इतर वेळा पाणी पडताना सुंदर दिसायचं कारण नाहीये, खाली वाहताना सुंदर नाही दिसणार आहे. पण कारंजा म्हणून जेव्हा ते वर उडतं ना, तेव्हा ते अत्यंत विलोभनीय असतं. जीवन तसं असलं पाहिजे. आपल्या जीवनाला तपश्चर्येच्या ऊर्जेने कारंजात परिवर्तित करता आलं पाहिजे. हा जो भाव आहे तो मी दत्त महाराज म्हणतात जलाकडून शिकलो. ऊर्ध्वगामित्व आपल्या स्वभावाला आणता आलं पाहिजे. प्रवाहाच्या दिशेने सगळेच पोहतात, प्रवाहाच्या उलट पोहता आलं पाहिजे. मुळाकडे जाता आलं पाहिजे. ते वेगवेगळे अर्थ आहेत त्याच्यात. मुळाकडे याचा अर्थ आपल्या सगळ्यांचं मूळ तत्व परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या दिशेने आपला प्रवास असला पाहिजे. खाली तर कोणी जाणारच आहे. खाली नुसतंच गेलं ना पंचायत होणार आहे. म्हणजे कसं, जसं नेहमीचं पाणी वाहायला सुरुवात होतं, अगदी पावसातून पडलेलं शुद्ध पाणी, पण ते सुद्धा जेव्हा खाली व्हायला सुरुवात होतं ना, तेव्हा त्याची गटारगंगा होत असते. गटारातच जाणार आहे ते. अधपतित होणे हा जो प्रकार आहे तो शेवटी तुम्हाला वाईटाकडे नेणार आहे. पण तेच पाणी जर प्रवाहित झालं आणि त्या प्रवाहाला विशिष्ट दिशा असली तर त्या दिशेनुसार ते पाणी पहिल्यांदा प्रवाहात जाईल, प्रवाहातून त्याचं एखादा नाला होईल, नाल्यातून एखादी नदी होईल, ती नदी महानदीत मिसळेल, आणि ती महानदी जर गंगा असेल तर आता पाणी तीर्थ होऊन जाणार आहे. ही जी जीवनाची रचना आहे ना, ती फार महत्वाची आहे. लक्षात घ्या, गंगेच्या संपर्कात जेव्हा ते पाणी जाईल, कालपर्यंत भलेही ते घाणेरडं असेल, कालपर्यंत भलेही ते सामान्य पायदळीत उडवलेलं जाणार असेल, पण आता जर गंगेत जाऊन पोहोचलं ना तर त्यालाही गंगाच म्हटल्या जातं. त्याचंही मूल्य गंगे इतकंच मोठं होतं. आणि मग गंगा जशी परमवंदनीय आहे, भारतीय संस्कृतीने अत्यंत वंदनीय ज्या गोष्टी सांगितल्या, अत्यंत शुद्ध पवित्र म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या, त्यात गंगेचा विषय आहे. म्हणून आपली संस्कृती किती मजेदार आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्नान कुठेही करा, कोणत्याही पाण्याने करा, घरात बसून करा की बाहेर करा, डोक्यावर जेव्हा पहिली लोटी आपण घेतो तेव्हा स्वाभाविक तुमच्या माझ्या संस्कृतीचा हिशोब प्रभाव आपल्यावर आहे. जय गंगे म्हणतो. आणि गंगा भारतीय संस्कृतीने तिचं किती वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलं. भारतीय संस्कृती म्हणते गंगेच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ती 3 देवांचा दर्जा देते. म्हणजे काय तर म्हणून मजेदार रचना आहे. जेव्हा केव्हा आपण गंगेजवळ जातो, पहिलं काम करतो, नमस्कार करतो, वंदन करताना तिला उचलतो आणि थोडीशी डोक्यावर टाकतो. ज्याच्या डोक्यावर गंगा तो भगवान शंकर. हा हिशोब तिथे आहे. आणि म्हणून ज्याच्या मस्तकावर अशी गंगा येते त्याला शिवत्व प्राप्त होतं. त्यानंतर आपण खाली उतरतो, गंगेमध्ये पाय ठेवतो, आतमध्ये उतरायला सुरुवात करतो, पायाला गंगेचा स्पर्श झाला की आपल्याला विष्णुत्व प्राप्त होतं असं भारतीय संस्कृती सांगते. कारण ती हरिचरणातून निघालेली आहे. आपल्या चरणाजवळ ती आली तर वेगळ्या अर्थाने आपणही हरिस्वरूप होतो असं म्हणतात. आणि जेव्हा गंगेवर गेलेला मनुष्य स्नान करतो, परत येताना आपल्या कमंडलूमध्ये जवळ असणाऱ्या पात्रामध्ये गंगा जल घेतो आणि परत येतो. ही अवस्था त्याला ब्रह्मदेवत्व प्राप्त करणारी असते. किती मजेदार रचना आहे. 3ही देवांचं स्वरूप जणू काही गंगा प्रदान करते असं गंगेचं वैभव केलं. त्या गंगेचं वर्णन करताना देवर्षी नारद म्हणतात अंबत्व दर्शनान्मुक्ती. आई, तुझ्या केवळ दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. एवढं अलौकिक तुझं महत्व आहे. जीवन गंगा झाली पाहिजे.
त्या गंगेची रचना आपल्या डोळ्यासमोर आहे की जी पवित्र आहे, मंगल आहे. पाणी म्हणजे जीवन. चुकीच्या मार्गाला लागलं तर गटार होतं, पण तेच पाणी योग्य दिशेने प्रवाहित झालं आणि गंगेच्या संपर्कात गेलं तर ते तीर्थ होत असतं. तुमचं माझं जीवन अशा संत रूपी गंगांच्या संपर्कात गेलं की आपलं जीवन सुद्धा तीर्थ होतं. दत्त महाराज म्हणतात, मी जीवनाच्या शुद्धीचा आणि मग शुद्धतेतच आनंदाचा विषय. कारण मूळ सूत्र सोडायचं नाही. काय मिळवायचंय? जीवन आनंदी करायचंय, प्रसन्न करायचंय. कसं होईल? वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगताय. ते म्हणतात जीवन तीर्थरूप होणे हा जो विषय आहे, त्या विषयातून मी आनंद प्राप्तीचा विषय जलाकडून शिकलो. या स्वरूपात मी जलाला गुरु केलं. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.